आजची रेसिपी आहे गुलाबजाम. एकदम परफेक्ट लग्नामध्ये किंवा पार्टीमध्ये जशी करतात त्याच प्रकारे आहेत. चला बघूयात रेसिपी. इथे मी प्रीमिक्स घेतलेले आहेत गृहिणी गुलाबजामचं. ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि कोरडं छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यातल्या गुठळ्या वगैरे निघून जातात. नंतर अर्धा कप दूध घ्यायचं, थोडं दूध टाकायचं आणि छान मळून घ्यायचं आहे. हलक्या हलक्या हाताने छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. छान असं हलक्या हलक्या हाताने मिक्स केलं की मस्त आपले गुलाबजाम होतात आणि फाटतसुद्धा नाहीत, चिरतसुद्धा नाहीत. आता याला छान 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिट झालेले आहेत. छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे छान मस्त असे छोटे छोटे गोल राऊंडमध्ये गोळे करून घ्यायचे. आता तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत. एकदम लो आचेवर. सुरुवातीला तेल थोडं गरम ठेवायचं आणि नंतर छान लो आचेवर मस्त तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होतपर्यंत. अशाच प्रकारे छान गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. आता गुलाबजाम तळून झालेले आहेत. इथे 4 कप साखर तर 4 कप पाणी टाकलेलं आहे. छान गॅसवर ठेवून द्यायचं. सुरुवातीला छान साखर मिक्स करून घ्यायची आणि 10 ते 15 मिनिट छान मिडियम आचेवर मस्त पाक येऊ द्यायचा. आता पाक झालेला आहे. अर्धा चम्मच विलायची पावडर आणि आता गरम गरम पाकामध्ये छान गुलाबजाम तळलेले टाकून द्यायचे. 4 ते 5 तास छान मुरवत ठेवायचे. आता आपले गुलाबजाम झालेले आहेत.